पाऊस स्टार्ट झाला. आज मी एक मस्त झकास मेनू करते. त्याच्यासाठी कारली स्वच्छ धुवून साफ केली आहेत आणि उकळत्या पाण्यात मीठ घालून जरा ते भिजत घालून ठेवले म्हणजे थोडे सॉफ्ट होतील. त्याच्यानंतर इकडे चिंच गुळाचं आगळ आहे आणि चण्याचं पीठ, हळद, हिंग, मीठ, धने जिरे पावडर, तीळ काळे आणि पांढरे दोन्ही आणि शेंगदाण्याचा कूट हे असं सगळं घेतलं आहे. मीठ घातलं आहे आणि हे ह्याच्यात मी स्टफ कारलं करणार आहे. तर पुढे कसं काय करते तेही दाखवते. बघा साधारण हे एवढं असं पातळ भिजवलं आहे मी, खूप घट्ट नाही भिजवलं आहे. आणि कारलं आधीपासूनच मी जवळजवळ 3/4 शिजवून घेतलं आहे. कशासाठी तर ते असं स्टफ जे आपण करतो त्याच्यासाठी ना ते कारलं असं थोडंफार शिजवून घेतलेलं फार बरं पडतं. नाहीतर एकदम काहीतरी ते फार सुकं सुकं चिवट असं काहीतरी होतं. त्यामुळे मी हे अशा पद्धतीने करते. म्हणजे ही मी आधी नेहमी नाही करायची, यावेळेसच असं करते. कसं होईल ते मग बघूया. होईल तर चांगलं, कारण मग त्याला जरा तेल पण कमी लागेल असं माझा एक अंदाज आहे. बघू आता कसं काय होतं आहे, तो अंदाज कितपत योग्य वाटतं. हे बघा आता हे शॅलो फ्राय करायला ठेवलेत आणि जे मी तुम्हाला मगाशी सारण दाखवलं कारल्यामध्ये भरायचं, तर त्याच्यात मी नंतर ना बारीक कांदा पण चिरून टाकला आहे. बघा तुम्हाला दिसत असेल का, तर मला नंतर असं जाणवलं की जरा कांद्यामुळे जास्त ते सॉफ्ट होईल, त्याच्यासाठी मी हे असं कांदा टाकला आहे त्याच्यात. आता हे मी शॅलो फ्राय करते आणि जरा वेळ वरती वाफेवर पाणी ठेवते. हे बघा सगळ्या बाजूंनी मस्तपैकी छान शॅलो फ्राय झालेलं आहे. आता हे जे वाफेला पाणी ठेवलं होतं ना त्यातलंच हे थोडं पाणी मी त्याच्यात घालणार. परत मी एक 2-3 मिनटं ठेवणार, म्हणजे 2-3 मिनटं ठेवणार म्हणजे जरा परतत राहणार ते पण. पाणी सोप झालं की गॅस बंद करणार. आज मी हेअर पॅक लावणार आहे, तर त्याच्यासाठी मी हे गरम पाणी उकळवत ठेवलं आहे. त्याच्यात टाकणार आहे 1 चमचा मेथी, अळशी, त्याच्यानंतर कॉफी आणि चहा पावडर. हे सगळं छान उकळवून घेणार आणि गरम गरम गाळणार. तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की अळशीमुळे ते जेल असं सगळं फॉर्म होतं आणि थंड झालं की गाळलं नाही जात. त्यामुळे ते सगळं व्यवस्थित गाळणार. एक एक प्रोसेस तुम्हाला दाखवते. हे बघा कसं छान उकळलं आहे. मग अशी मला नंतर आठवलं, त्याच्यानंतर मी त्याच्यात 1 चमचा आवळा पावडर पण टाकलं आहे. आता हे मी छान गाळून घेते. थोडं थंड झालं की त्याच्यात मेहंदी आणि जो हेअर मास्क काढून ठेवला आहे तो भिजवते. हे बघा आता हे पाणी बऱ्यापैकी थंड झालं आहे आणि मी ह्याच्यात 2 चमचे मेहंदी आणि 2 चमचे हेअर मास्क काढून ठेवला आहे. आणि जे तुम्हाला कडुलिंब आणि कढीपत्त्याचं पाणी दाखवलं होतं मी उरणून आणलं तेव्हा, तर हे पाणी त्याच्यात हे 1 चमचा घालणार, कारण हे डार्क आहे म्हणून 1च चमचा हे घालणार. आणि हे केवढं पाहिजे तेवढं वापरणार, नाहीतर मग ठेवून देणार, कारण मी आठवड्यातून एकदा लावतेच. आणि हे जे पाणी मी करून ठेवलं आहे ना कॉन्सन्ट्रेटेड कडुलिंब कढीपत्त्याचं, तर मी आज सकाळी मला जरा कामाची घाई पण होती, पण त्यांना कोमट पाण्यात हेच 1 चमचाभर घातलं आणि प्यायलं. म्हणजे वेगळं मी पानं टाकून उकळवत नाही बसली. त्यामुळे हा मला एक चांगला बेनिफिट झाला याचा. हेअर मास्क लावला होता, हे मी तुम्हाला दाखवलं होतं, म्हणून आता केस सुकले त्याच्यानंतर पण दाखवते केस तुम्हाला. केस तर काय लगेच वाढणार नाही आहे जी मला मनातून अपेक्षा आहे, इच्छा आहे. पण ठीक आहे, काय म्हणतात ना, हळूहळू त्याचा चांगला फायदा होईल. छान वाटत आहेत केस बघा. हल्ली मी घरात गाईचंच दूध वापरते, त्यामुळे मी यावेळेस लोणी विकत आणलं आहे. लोणी पण 1000 रुपये किलो आहे, पण म्हणून मी फक्त पाव किलोच आणून बघितलं. म्हटलं कसं काय वाटतं आहे ते बघूयात, कारण हल्ली घरचं लोणी माझं होत नाही, कारण मी गाईचं मगाशी म्हटलं तसं दूध वापरते. आणि आपलं म्हशीचं दूध असतं
फॅटवालं, त्याचं चांगलं होतं. पण ठीक आहे म्हटलं, तर मी ते आता छान धुते आणि कडवट ठेवते. कितपत काय कसं कितपत येतं आहे ना लोणी तूप, त्या हिशोबाने नेक्स्ट टाईमपासून आणणार. इकडे लोणी कडवट ठेवलं आहे, तोपर्यंत म्हटलं चण्याची डाळ भाजून घेऊयात. मला जर असं रवाळ पीठ आवडतं, त्यामुळे ती जराशी अशी भाजून घ्यायची आणि मग ती दळून आणायची. आणि आज काय झालं, आज खरं आमचं शूट होतं, पण ते कॅन्सल झालं आणि संजूला लवकर सकाळी जायचं होतं, त्यामुळे तो जेवणाचा डबा न घेता गेला. तर मी आता स्विगी मार्टवरून हे सगळं मागवलं, त्याला डबा देऊन आली. म्हणजे स्विगी मार्टवरून मी माझं काय कडधान्य आणि काय मसाले बिसाले होते ते. लोणी तर मी कालच आणलं बोरिवलीला म्युन्सिपाल्टी मार्केटमधून, साळगावकरांचं दुकान, आमच्या सासूबाई पण कधीतरी घ्यायच्या त्यांच्याकडून, तर मग मी तिथूनच आणलं. आणि आता ही थोडीशी चण्याची डाळ भाजून घेणार आणि मग संध्याकाळी ती मी दळायला टाकणार. जरा रवाळ दळली गेली ना ती छान होतं. मग मी विचार केला की बाबा नुसतंच ऑफिसमध्ये काय बसून टाईमपास करणार, त्याच्यापेक्षा माझी घरात कामं तरी होती आणि मला एक व्हिडिओ पण एडिट करायचा, शांतपणे बसून माझी कामं करू शकते मी. हे बघा एवढं तूप झालं आणि लोणी 250 रुपयाचं, त्याच्या मानाने काही वाईट नाही. एवढं बघा हे टोप आहे आणि हे एवढं झालं. पण मजा काय झाली माहिती आहे का, अगदीच थोडं होतं लोणी आणि मला ती सवय, माझ्याकडे नेहमी भरपूर लोणी असायचं, त्यामुळे ते जरा माझं जास्त वेळ ठेवलं गेलं, म्हणजे दुर्लक्षच झालं, त्यामुळे ते थोडंसं जळालं. त्यामुळे झाल्या तुम्हाला मी दाखवलं नव्हतं. आणि मी यूट्यूबवर पण बघितलं काही ना काही उपाय, तर त्याच्यात होतंच की बाबा कलर काही तेवढा बदलणार नाही पण चव परत येईल. मग त्याच्यात त्यांनी काहीतरी दही घालून उकळा परत सांगितलं होतं, त्याच्यानंतर काहीतरी हळद, वेलची, लवंग बिवंग, तमालपत्र. तर मी ते काही करत नाही बसली. मी म्हटलं आधी संजू घरी येऊ देत, तो बोलला की नाही अगदीच कडवट लागतं आहे, तर मग मी तशी उपाय करणार होती, पण तो बोलला नाही अजिबात काही कडवट नाही लागत आहे, छान चव आहे, म्हणून मी ठेवलं. तर असं ही तुपाची स्टोरी. पण ठीक आहे, होतं असं कधीतरी. पण लोणी चांगलं आहे मात्र, परत मला नेक्स्ट टाईम लागेल तेव्हा मी नक्की तसंच घेऊन येईन. आज मी करते टोमॅटोची चटणी. त्याच्यासाठी मी 5 टोमॅटो घेतलेत आणि बाकी तयारी करण्याच्या आधी मी टोमॅटोचं काम केलं आहे, कारण हा जो ज्यूस बिया काढताना जो निघतो तो मला हवा असतो. म्हणताना आधी स्वच्छ हात धुवून आणि सगळं स्वच्छ त्याची काळजी घेऊन मी हे आधी रस काढून घेतला आहे. बियाच काढताना हा एवढा वाटीभर रस झाला आहे बघा. आता तो मी आधी गाळून मग फ्रीजमध्ये ठेवणार आणि मग पुढची तयारी करते ती तुम्हाला दाखवते. छान ग्लो येतो हां, आणि टोमॅटोचा रस लावला चेहऱ्याला की नक्की तुम्ही ट्राय करून बघा. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे, पण आता परत हे बघा, ह्याच्यात मी स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवले आणि आता मी काम करणार. तर मी चेहऱ्यावर स्प्रे करणार हा आणि मग कामाला सुरुवात करणार. कढईमध्ये घेतली आहे थोडीशी कलोंजी, बडीशोप आणि जिरा अख्खं जिरं, ते परतून घेणार. त्याच्यानंतर लाल मिरची घेतली, बऱ्यापैकी लसूण, आणि इकडे हे 5 टोमॅटो तुम्हाला मगाशी दाखवले ते त्याच्यात एक अर्धा कांदा घेतला आणि कढीपत्ता. हे आधी छान रोस्ट करून घ्यायचं आणि मग हे सगळं एकत्र शिजवूयात आणि मग वाटायचं. मसाल्याचा सुगंध आला म्हणजे तो आता चांगला भाजला गेला. म्हणताना आता त्याच्यावर टाकणार हे जे कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता चिरून ठेवला आहे ते. मस्त दिसतोय कलर. आणि मीठ घालून हे शिजवून घ्यायचं. टोमॅटोचं पाणी सुटतं, त्यामुळे वेगळं काही पाणी घालण्याची गरज नाही आहे. चवीनुसार मीठ आणि जराशी साखर किंवा गूळ. काही जण खूपच साखर टाकतात, पण मी नेहमी अगदी चवीपुरता जरासं
चिमूटभर साखर टाकेन किंवा एक अगदी छोटा तुकडा गुळाचा. आता याच्यात जरासं मीठ टाकून झाकण घालते म्हणजे ते छान शिजेल. हे बघा, हे आता छान मस्तपैकी शिजलं आहे. आणि मी आता ह्याच्यात तुम्हाला आणि ह्याच्यात जास्त पातळ करणार असाल चटणी तर पाणी घालू शकतात हे शिजवताना, किंवा मग घट्ट हवी तर चण्याचं डाळ जी चिवड्यासाठी आपण वापरतो ते टाकू शकतात वाटताना, म्हणजे किंवा ते थोडं आधी रोस्ट करून टाकलं तरी चालेल. आता हे मी थंड करत ठेवते. थंड झालं की मिक्सरला वाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. ही बघा, ही अशी मस्तपैकी चटणी झाली आहे. आणि ह्याच्यावर तुम्हाला कच्चं तेल घालायचं तर तेही घालू शकतात, किंवा सर्व फोडणी राईची वगैरे अशी. तर मी जरा अशी फोडणी घालेन असं म्हणते आहे, अजून काही माझं नक्की नाही आहे. बरं चला विचार करते मी. पण मी जराशी अशी टेस्ट करून बघितलं तर एकदम भन्नाट झाली आहे अशी छान. आता मी ही चटणी कशासाठी करते ते पण तुम्हाला दाखवते. मी करते आज आप्पे. त्यासाठी आप्प्याची भांडी स्वच्छ धुवून ठेवली आहे. आणि मी दुपारीच ही डाळ भिजत घातली होती. साधारण एक छोटी वाटी घेतली होती. आणि इकडे मी कोथिंबीर, मिरची आणि एक आल्याचा तुकडा ठेवला आहे काढून. आणि हे ब्राऊन पोहे आहेत ते भिजत घातलेत. ते करण्याच्या आधी, म्हणजे मी आता हे करायला घेते म्हणताना मी आत्ता भिजत घातले. ते पाण्यात चांगले धुवून घेतले 1-2दा आणि मग भिजत घातलेत. परत वाटताना ह्याच्यातलं पाणी सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि मग वाटायचं. हे तिन्ही सगळं एकत्र करून वाटून घेणार. हे बघा, आप्पे पात्र जरा थेंब थेंब तेल लावून ठेवलेलं आहे. आता मी हे बॅटर जे बनवलं आहे ते घालते त्याच्यात. आणि बॅटर ना असं छान मिक्स केलं आहे मी. एकाच अँगलने खूप असं मस्त फेटलं आहे, म्हणजे त्याच्यात कसं जरा हवा जावी आणि ते सॉफ्ट व्हावं. इथे मी माझ्याकडे ब्राऊन पोहे असतात म्हणून मी ब्राऊन घातलेत. तुम्ही व्हाईट पोह्यांचं सुद्धा करू शकतात, म्हणजे करतात व्हाईट पोह्यांचं पण, असं काही नाही आहे. किंवा कोणी कोणी रवा घालतं, काय काय वेगवेगळं करतात. तर मी आपलं हे असं करते आणि छान मात्र फेटून घ्यायचं एकाच अँगलने. चला आता मी करते. हे बघा कसे मस्त परतले गेलेत. आणि पोहे टाकण्यामागचा उद्देश हाच असतं की डोशामध्ये, आंबोळीमध्ये स्पेशली तर का घालायचे पोहे, तर सॉफ्ट होतं ते. आणि एखादा पदार्थ राहिला 2-4 तास तरी तो छान सॉफ्ट राहतो, सुकत नाही. तर आता हे आप्पे तसेच होणार आहे, बाहेरून अगदी असे कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट. हे बघा, येतोय ना आवाज? बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट. हे बघा, असे हे मस्त गरमागरम आप्पे, चटणी आणि ब्लॅक कॉफी. तुम्हाला बाहेरचं वातावरण पण दाखवते. हे बघा, आजचा मस्त पाऊस पडलाय आणि ढग बघा अजूनही छान काळे. पडू देत, पाऊस पडेल तेवढं पाण्याचा पुरवठा झाला की सगळ्याच प्रॉब्लेम सॉल्व. भरपूर पाऊस पडला. बघा, वारा कळेल तुम्हाला किती. ये मेरी हरियाली. गेली वर्षभर मी ड्रायफ्रूट सोक करून खाल्ले. अर्थात त्याच्यासाठी मी 1, 2, 3 हे एवढेच घ्यायची, अक्रोड, बदाम आणि पंपकिन सीड. पण मी आज काहीतरी पौष्टिक पण आणि छान चवीला होईल असं करणार आहे. तर त्याच्यासाठी घेतले मी शेंगदाणे, बदाम, अक्रोड, वेलची, काळे तीळ, सुकं खोबरं, पंपकिन सीड, काजू, सूर्यफुलाच्या बिया, त्याच्यानंतर पिस्ता, सफेद तीळ आणि अळशी. हे आता मी सगळं व्यवस्थित रोस्ट करणार आणि त्याच्यानंतर मिक्सरमधून काढून घेणार. साधारण मी शेंगदाणे 100 ग्रॅम घेतलेत, बाकी सगळं साधारण 50-50 ग्रॅम घेतलं. आणि त्याच्यासाठी मी गूळ किंवा साखर वापरणार नाही आहे, कारण ह्या पदार्थांचा स्वतःचाही गोडवा आहे म्हणताना त्याच्यात मी साखर किंवा गूळ नाही घालणार. फक्त व्यवस्थित बाइंडिंग व्हावं यासाठी साजूक तूप घालणार. आणि हे रोस्ट करून मिक्सरला आपण काढले ना की पण त्याचं ऑइल निघतं.
त्यामुळे तो पण ओलावा असणार आहे. आणि प्लस मी फक्त त्याच्यात घालणार आहे साजूक तूप बाइंडिंगसाठी. लाडू झाले की तुम्हाला दाखवते. हे बघा, आता हे सगळं माझं छान रोस्ट करून झालेलं आहे. ह्याच्यात हे तिन्ही मिक्स केलं आहे, या 2 सीड्स आणि हे बाकी ड्रायफ्रूट्स. आणि आता मी इकडे भाजायला ठेवले शेंगदाणे पण छान खरपूस भाजायचे मंद अग्नीवर आणि स्लो गॅसवर. आणि ना मला नंतर आठवलं की माझ्याकडे हे पण आहे खसखस, तर मी ती एक छोटा चमचा भरून टाकणार आहे, जास्त काही नाही. तर तो एक इन्ग्रेडियंट्स माझा वाढला. आता मी हे छान मस्तपैकी भाजून घेते शेंगदाणे आणि मग खोबरं भाजते, मग सगळं थंड करत ठेवणार. हे किती छान दिसतंय ना. आणि मग मिक्सरला वाटून घेणार. हे बघा, हे असं सगळं मिक्स झालंय. हे जे वळले जात आहेत लाडू, त्यामुळे तूप घातलं ना की होणार. किंवा मग तुम्हाला हवं तर खजूर आहे, त्याच्यानंतर जर्दाळू किंवा मनुका, बेदाणा, अंजीर, हे जे पण आहेत ना आपले ड्रायफ्रूट्स, तर ते पण मिक्सरला तुम्ही लावून ह्याच्यात मिक्स करू शकतात. पण मी असंच खाणार आहे. याच्यासाठी मी आता फक्त तूप पातळ करणार आणि ते ह्याच्यात घालते. छोट्या भांड्यामध्ये तूप मी गरम करून घेतलं. आता 2 चमचे तूप मी ह्याच्यात घातलं आहे, म्हणजे 2 चमचे नाही, 2 डाव तूप घातलं आहे. बघते आता, माझ्या मते अजून एखाद डावच लागेल, कारण वळत आहेत चांगले. हे बघा, तेवढ्या मटेरियलमध्ये जवळजवळ 60च्या आसपास झालेत लाडू. हे बघा, एवढेत अंदाज, म्हणजे आकार त्याचा. फार मोठं नाहीच करायचं होतं मला, कारण ड्रायफ्रूट्स आहे ते फक्त त्याच्यात म्हणताना. आणि छान लागतंय. मी एक खाऊन बघितला.